हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. इकडे जे आहे ते मौर्य सर आता इकडे सत्यजित सोबत बोलत असतात. त्यावेळी सत्य जो आहे तो बोलत असतो की काहीही झालं तरी त्या माणसाला शोधून काढणारच. तर आता इकडे सत्याला प्रचंड राग येत असतो आणि सत्य जो आहे तो आता जो जेलमध्ये माणूस असतो त्याची कॉलर पकडायला गेलेला असतो. तर त्याचवेळी मंजूला खूप राग येतो. मंजू त्याला बाहेर आणते आणि सत्याला समजावू लागते, हे बघ, हे पोलीस स्टेशन आहे आणि इथे आतमध्ये जाऊन कुणाची कॉलर पकडायची नाही. इतक्या दिवस तू आत राहिला सत्या, प्लीज अजून तू आतमध्ये जायला नको. मला तुझी काळजी वाटते आणि असं वागत जाऊ नकोस. आणि मला सांग, आणखी कुणाला पकडायचं आहे आणि तुला कोणावरती संशय आहे का, असं मंजू त्याला विचारत असते. त्यावेळी सत्या जो आहे तो काहीच सांगत नाही. इकडे सत्याचे जे काही पप्पा आहेत ते सत्यासाठी आणि मंजूसाठी हनीमून पॅकेज जे आहे ते घेत असतात. आता त्यांना असं वाटत असतं की सत्याने आणि मंजूने कुठेतरी बाहेर फिरायला जावं. आणि इकडे सवीला आणि कवीलाही कळालेलं आहे की पप्पा त्या दोघांसाठी काहीतरी प्लॅन करतात. त्यानंतर आता इकडे सपनाला हे कळल्यानंतर सपना जी आहे ती जेलस होते आणि जयदेवला म्हणू लागते की बघा, आपल्यासाठी कधी काही प्लॅन केला आहे का. त्यानंतर सवी आणि कवी पप्पासोबत बोलत असतात. त्याचनंतर आता इथे मंजूच्या म्हणजे सत्याच्या मम्मी साहेबला कळतं की मंजू आणि सत्या हनीमूनसाठी बाहेर जावे म्हणून चित्रकारने प्लॅन केलेला आहे. तर आता ती बोलत असते की हे पहा, आत्ताच माझा मुलगा नगरसेवक झाला आहे आणि त्याला सध्या कामावर फोकस करावा लागेल. त्यामुळे हे असलं काहीही करू नका, जेणेकरून त्याचं लक्ष कामाकडे जाणार नाही. त्यानंतर आता इकडे ही जी बोलत असते ती म्हणत असते की नाही, मी कधीच त्या मंजूला माझ्या सत्याबरोबर जाऊ देणार नाही. इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये मौर्य साहेब त्या माणसाला विचारपूस करत असतात की सांग, तू हे कोणाच्या म्हणण्यानुसार केलं आहे. पण तो व्यक्ती जो आहे तो सांगायलाच तयार नसतो. त्यानंतर मौर्य साहेब जे आहेत ते बोलतात की तू जर गुमानं सांगितलं नाही तर मी दुसरा पर्याय निवडेल, असं म्हणत ते आता त्याच्यावरती हात उचलायला जातात. तेवढ्यात मंजू जी आहे पाठीमागून येते आणि मौर्य सरांना म्हणते की सर थांबा, एकदा मला त्यांच्याशी बोलून पाहू द्या, असं म्हणत ती आता आतमध्ये येते आणि त्या माणसाशी सभ्यपणे बोलू लागते. ती बोलते की हे बघ, तुझ्याशी कोणीही चांगलं बोलणार नाही आणि तुला चांगल्या भाषेत कोणीही सांगणार नाही. मी एकटीच अशी आहे की तुला समजावून सांगू शकते. मला माहीत आहे तू हे जे काही काम केलं आहे ना ते मजबुरीने केलं असेल. मला सांग, तू हे काम का केलं. तर आता तो व्यक्ती जो आहे तो मंजूला पाहून बोलतो की खरं तर मी हे काम पैशासाठी केलं आहे. तर त्यानंतर इथे मंजू जी आहे ती बोलते की हे असलं काम करण्यासाठी तुला पैसे म्हणजे का तुला एवढी पैशाची गरज पडली की तुला असलं काम करावं लागलं. त्यावेळी तो सांगू लागतो की माझी आई आजारी आहे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मला पैसे हवे होते. त्यानंतर आता इकडे मंजू जी आहे ती बोलते की हे बघ, मी तुला तुझ्या नोकरीची व्यवस्था करीन, पण मला फक्त एवढं सांग की तू कुणाच्या म्हणण्यानुसार हे सगळं केलं आहे. जर तू मला आत्ता सांगितलं तर पुढील काही माणसांचे म्हणजे तुझ्यासारखे काही माणसं बळी पडणार नाहीत. हे बघ, तुझ्याकडून जसं काम करून घेतलं तसंच अनेक लोकांकडून हे माणसं काम करून घेतील आणि मलाच हे नको आहे. इकडे आता मंजूची बहीण आणि मंजूची आई दोघीही जणी भाजीपाला खरेदी करून चाललेले असतात. तर त्याचनंतर आता जात असतानाच त्या दोघीही बोलत असतात की आपण इथे जवळच पोलीस स्टेशन आहे, आपण मंजूला भेटून जायचं का. त्यावेळी आता ही मंजूची बहीण जी आहे ती बोलते की आई हो, आपण जाऊयात, असं म्हणताच आता त्या जायलाच लागलेल्या असतात. तेवढ्यात एका व्यक्तीने त्यांना धडक दिली गाडीने आणि तिच्या आईच्या कोपराला प्रचंड मार लागतो आणि त्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो पुढे जाणारच असतो. तेवढ्यात तिची बहीण जी आहे ती पाठीमागून ओरडते की त्या माणसाला थांबवा, त्याने आम्हाला गाडीने धक्का दिला आहे. तर तेवढ्यात काही माणसं जी आहेत ते आडवी होतात आणि त्याचनंतर मंजूची बहीण जी आहे ती त्याला पकडते आणि तो जो आहे तो उद्धटपणे तिलाच बोलतो की हे पहा, तुम्हाला जर रस्त्यावर चालता येत नसेल तर घरीच बसायचं ना, अशा प्रकारे तो तिच्या आईशी बोलतो. त्यामुळे तिला खूप राग येतो आणि ती बोलते की चल तुला आता मी दाखवतेच, असं म्हणत ती कॉलर पकडून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येते, कारण पोलीस चौकी ही खूपच जवळ असते.
तर त्या आल्या आल्यास ती आरडाओरड करू लागते की भारती मावशी माझी कंप्लेंट लिहून घ्या, हे पहा या माणसाने माझ्या आईला धक्का दिला आहे आणि वरून बोलतोय की तुम्ही रोडला व्यवस्थित चालत नाही आहे, सगळी चूक याचीच असताना तो पुन्हा आम्हाला ओरडून बोलतोय. त्यानंतर आता तिथे मंजू येते आणि मंजू तिला विचारू लागते की अगं काय झालं आहे, तू का ओरडतेस. त्यावेळी आता ती बोलते की माझी कंप्लेंट लिहून घ्या आणि याला आत टाका. मंजू लगेचच त्याला आत टाकायला सांगते. त्या माणसालाही तिथेच टाकतात, जो अगोदरचा जो काही माणूस होता गुन्हेगार त्यालाही तिथेच टाकलं होतं. दोघांनाही एकाच लॉकअपमध्ये टाकतात आणि त्या माणसालाही कदाचित हेच हवं होतं आणि तो प्लॅनिंगनुसारच आलेला होता. पण यांना कोणालाही काहीही समजलं नाही. इकडे आता मंजू जी आहे, मंजू आणि सत्या दोघेही घरी आलेले आहेत आणि आल्यानंतर आता सवी आणि कवीने छान स्वयंपाक केलेला असतो. खरं तर सवी आणि कवीने स्वयंपाक केला आहे म्हणून सत्या खुश झालेला असतो, कारण आत्तापर्यंत त्या कधीही काही करत नव्हत्या. पण आत्ता त्यांनी काही केलं आहे म्हटल्यानंतर खाऊन पाहायलाच हवं असं म्हणत सत्या आणि मंजू हे दोघेही जण आता आवरून खाली जेवणासाठी तयार होऊन येतात. इकडे सवी आणि कवी खुश असतात, कारण आज त्यांनी स्वयंपाक केलेला असतो आणि त्या स्वयंपाकाची तारीफ नक्कीच होईल असं त्यांना वाटत असतं. त्यावेळी आता इकडे सवीचे आणि कवीचे पप्पा जे आहेत ते येतात. आल्यानंतर पाहतात की सवी आणि कवीने स्वयंपाक केला आहे, त्यांनाही आश्चर्य वाटतं. इकडे जयदीप आणि सपना देखील आश्चर्यचकित झालेले आहेत की सवी आणि कवीने स्वयंपाक केलेला आहे. त्यानंतर आता एक एक करून सगळेजण जेवणासाठी खाली येतात आणि सवी आणि कवी खूप खुश असतात. तर आता सगळेजण आलेले असतानाच इथे सत्या आणि मंजू देखील येतात. सत्या आणि मंजू आल्यानंतर सवी लगेच बोलते की मंजू बहिणी, सत्यादादा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेवढ्यात कवी बोलते की पचकलीस का. तर त्यानंतर सत्याचे पप्पा जे आहेत ते बोलतात की ठीक आहे अगं असं म्हणत आता ते जे आहे ते लगेचच ते हनीमूनचं तिकीट जे आहे ते सत्यासमोर धरतात आणि बोलतात की पप्पा काय सरप्राईज आहे. तर आता सवी बोलते की सत्याला अरे खोलूनच बघ ना मग तुला समजेल. सत्य जो आहे तो खोलून पाहतो आणि त्याला कळते ते हनीमून पॅकेज आहे. त्यानंतर आता सत्या बोलतो की पप्पा याची काय गरज होती. तर त्याचनंतर आता इथे जयदीप जो आहे तो बोलतो की सत्या अरे जा थोड्या दिवस बाहेर फिरून या, जरा बरं वाटेल. इकडे मम्मी साहेबांच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड राग दिसून येत होता. पण मंजूला मात्र असं वाटत असतं की आत्ता कामाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचमुळे आता मंजू जी आहे ती सत्याला म्हणत असते की सत्या पप्पाने जरी दिलं असेल तरीही आत्ता जाता येणार नाही, कारण आत्ता कामाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर इकडे मम्मी साहेब जी आहे ती मध्येच बोलते हो ना माझा मुलगा आत्ताच नगरसेवक झाला आहे आणि कुठेही फिरायला जायची काहीच गरज नाही आहे. पण सत्या आणि मंजू खूप खुश झाले असतात, कारण पप्पांनी त्यांच्यासाठी एवढं काही आयोजलं होतं. इकडे हा जेलमध्ये बसलेला माणूस जो आहे तो विचार करत असतो की आता ह्या माणसाला कसं मी औषध देऊ. तर तो जो आहे तो व्यक्ती जो आहे तो लगेचच माठापाशी जातो, तहान लागल्याचं नाटक करतो, 2 ग्लास पाणी पितो. ग्लासमध्ये पाणी पिऊन झाल्यानंतर तो लगेचच त्या ग्लासमध्ये औषधं टाकायला सुरुवात करतो. औषध टाकून झाल्यानंतर आता त्या माणसाला तिथल्या त्या जेलमधल्या माणसाला ते औषध पाजू घालायचं असतं, जेणेकरून त्याचा जीव तिथेच जाईल आणि तो पुढचं जो काही नाव आहे तो नाव घेणारच नाही. इकडे मम्मी साहेब जे आहे ते तिकीट घेऊन रूममध्ये आलेले आहे आणि म्हणत असते की मी माझ्या सत्याबरोबर त्या वाघमारेला कधीच जाऊ देणार नाही असं म्हणत ते तिकीट फाडत असते. इकडे मंजू जी आहे ती पप्पांना म्हटली होती की जर आम्हाला जाता येत नाही आहे तर मम्मी आणि पप्पा तुम्ही दोघांनी जा ना. तर त्यानंतर पप्पा येतात आणि पाहतात तर इथे ह्या मायेने ते हनीमून पॅकेज फाडलेलं असतं आणि ते पाहून त्यांना प्रचंड राग येतो. तर त्यावेळी ते बोलतात की हे बघ माया, तुला किती दिवस असा मंजूचा राग येणार आहे. अगं मंजू सत्यासाठी किती काय काय करते आणि तुला माहीत आहे का, तिचं जाणं कॅन्सल झालं म्हणून ती बोलले की मम्मी आणि पप्पा तुम्ही दोघं जाऊन फिरून या, आणि तुला आणखीनसुद्धा तिच्यावरती विश्वास बसत नाही आहे. किती दिवस असंच करशील त्यांच्यासोबत, का असं वागतेस. ती पोरगी नेहमी आपल्या भल्याचाच विचार करते. त्यावेळी आता ही जी माया आहे ती बोलते की हे पहा चित्रकार, ती मुलगी जी आहे ती फक्त गोड गोड बोलते, बाकी काही नाही. इकडे हा जो व्यक्ती आहे तो त्या माणसाला म्हणत असतो की हे बघ असं रडून काहीच होणार नाही, पाणी पी थोडंसं. त्यानंतर तो पाणी देतो आणि तो व्यक्ती जो आहे तो त्याच्या हातातून ग्लास घेऊन ते पाणी पिऊ लागतो. पाणी पिल्यानंतर थोड्याच वेळाने त्याला आता कसं तरी व्हायला लागतं आणि त्याच्या तोंडातून फेस बाहेर निघायला लागतो, कारण त्याच्यात त्याने औषध मिक्स केलेलं असतं, पॉइझन मिक्स केलेलं असतं.
आणि इथे त्याला कळते की तो आता जाणार आहे, जर आता हा दुसरा व्यक्ती जो आहे तो झोपून घेतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मंजू जी आहे ती आता पूर्ण स्वयंपाक वगैरे आवरत असते आणि सत्याचं आवरून झाल्यानंतर सत्या खाली येतो. सवी जी आहे ती मंजूला मदत करत असते आणि सत्या आल्यानंतर आता सत्या मंजूला बोलतो की चला वाघमारे चला. त्यानंतर सवी जी आहे ती बोलते की चला तुमचा हँडसम आलेला आहे तर तुम्ही जा आता वहिनीसाहेब. त्यानंतर आता इथे मंजू जायला लागते. तेवढ्यात तिला पप्पांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. सत्या जो आहे तो मंजूला बोलतोय की कदाचित आपण हनीमूनला गेलो नाहीत म्हणून पप्पांना राग आलाय. तर आता मंजू जी आहे ती बोलते की हो ना तसंच वाटते. त्यानंतर सत्या आणि मंजू पप्पांच्या शेजारी येतात आणि पप्पांना विचारू लागतात, पप्पा हे पहा आम्ही आत्ता जरी गेलो नाहीत ना पुढच्या वेळेस नक्की जाऊ, पण तुम्ही असं रागू नका ना. त्यावेळी मम्मीसाहेब तिथे येते आणि इथे पप्पांना कळते की मंजूला आणि सत्याला वाटते की ते गेले नाहीत म्हणून मी रागवलं आहे, पण कारण तर दुसरंच असतं. ते बोलतात की मी आत्ता जरी कारण सांगितलं तर सत्या जो आहे तो मायावरती चिडेल, पण असं नको व्हायला. असं म्हणत असतानाच माया पाठीमागून येते. तर आल्यानंतर ती माया जी आहे ती त्यांच्यावर ओरडते, म्हणते की तुम्हाला कळत नाही आहे का, माझ्या मुलाला कामाकडे लक्ष द्यायचे, अजिबात कुठेही फिरायला जायचं नाही. असं बोलत असतानाच मंजूला तेवढ्यात एक फोन येतो आणि तो फोन आलेला असतो चौकीतून. तर त्यावेळी मंजू जी आहे ती सत्याला बोलते की सत्या, चौकीमधला जो माणूस आहे ज्याने तुझे लायसन्स आणि तुझं ते कडं जे होतं त्याच्याकडे, तो माणूस मेला आहे, त्याला कुणीतरी मारलं आहे. तर आता मंजू ही घाबरलेली आहे, तिलाही कळत नसतं की हे कसं काय झालं. तर ते सगळं पाहण्यासाठी मंजू आणि सत्या पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. मंजूच्या आता सगळं काही लक्षात आलेलं आहे. मंजू याचाच विचार करत असते. ती सरांना म्हणते की सर मला सगळं काही कळालेलं आहे. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.